या ठिकाणी नगर शहरामध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट म्हणून एक बँक आहे। तर या बँकेचे संचालक जे आहेत ते मेन म्हणजे भारत पुंड आणि त्यांचे इतर सहकारी आहेत। तर साधारण एक 150 लोक आहेत का जे मागच्या 8 दिवसांपासून नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, तोफखाना पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी वारंवार या भारत पुंड जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संचालक आहे, मालक आहे, चेअरमन आहे, त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी, केवळ तक्रार ना, पोलिसांकडे हे आता यांचे पैसे मागत नाहीयेत, परंतु न्यायाची अपेक्षा हे नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून करत आहेत। त्यासाठी हे सातत्याने चक्र मारत आहेत। आज सुद्धा हे सर्वजण सकाळ धरून नगरचं शहरातलं जे तोफखाना पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगण्यावरून ते काल धरून चक्र मारत आज दिवसभर बसलेले आहेत। केवळ हा जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संचालक आहे, चेअरमन भारत पुंड, याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, परंतु सकाळ धरून यांना ताटकळत त्या ठिकाणी उभा केलं। या सर्वांनी आज मला एक कॉल केला आणि मला सांगितलं की अशी अशी अडचण आहे। तर मी सुद्धा स्वतः तोफखाना पोलीस स्टेशनला गेलो, त्या ठिकाणच्या PSI शी बोललो। त्यांनी देखील यांना तो महिना सांगितला होता, मला साधारण एक 8 दिवस लागतील असं सांगितलं, परंतु असं चालणार नाही, कारण की शेवटी पोलीस जे आहेत, पोलीस डिपार्टमेंट आहे, हे गोरगरिबांना हे न्याय देण्यासाठी इथं बसलेलं आहे। त्यामुळं गुन्हा आत्ताच्या आत्ता तात्काळ या भारत पुंडवर जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा चेअरमन आहे याच्यावर दाखल व्हायला हवा। तसं जर झालं नाही तर हे सर्वच्या सर्वजण 150 लोक यांच्या कुटुंबासह आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर अहमदनगर यांच्या दालनात बसणार आहोत। मी शिरीष कुलकर्णी, नगर सावेडे येथील रहिवासी आहे। भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या ठिकाणी आम्ही एक ठेवीदार म्हणून सगळ्यांनी पैसे गुंतवले होते। भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन जे आहे भरत पुंड हे आज या ठिकाणी नाहीयेत, ते तिथून पळून गेलेले आहेत। त्यांची संचालक मंडळ जे आहे, जी बॉडी आहे, 10 संचालक तिथे उपस्थित नाहीयेत। 10 संचालक मिळून त्यांनी सगळी रक्कम तिथे घेतलेली आहे आमची, आणि आज इथे 100 ते 125 लोक ठेवीदार आम्ही इथे जमा झालेलो आहे, एवढ्यासाठीच की आमच्या ठेवी इथून मिळाल्या पाहिजे। माझं नाव सतीश शिवाजी साठे। तर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ज्याचे संचालक भारत बबन पुंड हे आहेत, तर यांनी लोकांची फसवणूक करून जवळजवळ 57 करोड रुपयाची अफरातफर त्यांच्या बँकेमध्ये केलेली आहे। कुठल्याही प्रकारचं कर्ज वाटप त्यांनी केलेलं नाहीये। हे सर्वची सर्व रक्कम सर्व संचालकांनी आपापसात वाटून घेतलेली आहे। आज ज्या वेळेस सर्व ग्राहक तिथं पैसे काढण्यासाठी जातात, त्यांच्या पावतीची मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर तर त्यांना ते सांगतात की 1 महिन्यानी या, 2 महिन्यांनी या, 15 दिवसांनी या, 20 दिवसांनी या, आणि असं असून देखील गेल्या 8 दिवसांपासून 18च्या 18 शाखेचे सर्व कार्यालय बंद आहेत, कुलूप लावलेले आहेत, सर्व संचालक पळून गेलेले आहेत, सगळ्यांचे मोबाईल बंद आहेत, कोणाचा कॉल लागत नाही, काहीच नाही। यासाठी आम्ही आज तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, परंतु त्यांनी आमचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाही। त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुमचा गुन्हा नोंदवण्यासाठी 1.5 महिन्यांचा कालावधी लागेल, आणि म्हणून आम्ही साहेबांना आमच्या मदतीसाठी बोलवलेलं आहे।